असं वाटतं? फायदा तोटा हा जनता ठरवणार नाही. फायदा तोटा हा जनता ठरवणार आहे. मी तुम्हाला आज सांगतो, मी पाठीमागे नौका उमेदवार असताना सुद्धा मला 22,000 मध्ये 21,699 मतांनी निवडून दिलं. आता मी पावणे 5 वर्ष प्रत्येक गावात जाऊन वाड्या वस्त्यावर जाऊन काम करण्याचा प्रयत्न करतोय. मला सहानुभूती फार मोठ्या प्रमाणावरती आहे कामाची, आणि ती नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये सर्व सुज्ञ मतदार ते दाखवून देतील. खरे साहेब त्यांच्या पसंतीला पडले तर त्यांना मतदान होईल. माझं काम पसंत पडलं किंवा माझा जे बी आहे दररोजचा दिनक्रम त्यांना आवडला ते नक्की मला पसंत करतील. खरे शासकीय मंजुरीची वाट न बघता थेट पदरमोड करून स्वखर्चाने स्वतःच्या पदरमोड करून लाखो रुपयाचे कामं करत आहेत मतदारसंघात. त्यामुळे जरा एक वेगळी भावना निर्माण होते की अशा पद्धतीनं स्वखर्च करणारा आपला लोकप्रतिनिधी पाहिजे म्हणूनही काही जण व्यक्त होत आहेत. काय वाटतं? मी आपल्याला सांगतो, मी तुमचा आणि राज्य सरकारचा एक दुवा आहे. राज्य सरकारच्या योजना तुमच्या घरापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने मी काम करत आहे. मी एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आहे. माझी एवढी ऐपत नाही की मी खाजगी पद्धतीने रस्ते करेल, मुरुम टाकेल, पाणी पुरवठा करून देईल, शासनाची योजना जास्तीत जास्त आणेल. आता ते कुठला व्यवसाय करतात ते मला माहीत नाही. आणि 10 गाड्या टाकल्या, 10 गाड्यावर तुमचा मीडियाचा एक जण कॅमेरावाला पाठीमागं जातोय, एक टँकर गेला त्याचा पाठीमागं कॅमेरावाला जातोय. मग आता मला माहीत नाही की टँकरच्या मागं कॅमेरावाला जातोय का कॅमेरावाल्याला पुढं पाठवून दिलेलं असतं. या मला कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी नाही. तुम्हाला पाठीमागे सांगतो, 6 महिन्यामध्ये मी कुठेही उद्घाटन भूमिपूजन केलं नाही. 5-5, 10-10 कोटीची कामं डायरेक्ट अशी कामं चालू करून टाकलेली आहेत की मला प्रसिद्धीच्या पोटी जायचं नाही. कारण सर्व जनतेला माहीत आहे की बाबा कामं कोण करतं आहे. अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार काम करतोय. मला सांगायचीच गरज नाही मी काम केलं आहे. तुम्हाला खोटं सांगत नाही. आजपासून दिवसभर नारळ फोडलं तरी मी आचारसंहिता लागूच तर नारळ फोडू शकत नाही. एक गावामध्ये 60 कामांचे नारळ माझी बॅलन्स आहेत, म्हणजे फोडतच नाही हो. सगळ्या गावाला माहिती आहे. मी सांगतो, सरपंच तुम्ही फोडून टाका, कार्यकर्ते कोण आहे त्या ठेकेदाराला घ्या, काम चालू करून टाका, फोडून टाका. मला प्रसिद्धी करायची असेल तर तुम्हाला सगळ्याला कॅमेराला घेऊन गेलो असतो की 4ही बाजूने 4 कॅमेरा चालतोय कसा, बघतोय कसा, सगळ्या गोष्टी करत करत घेऊन गेलो असतो. वास्तविक पाठात सगळे तुम्ही उमेश पाटलाला विचारलं पाहिजे, तू पाठीमागील 5 वर्षात नक्की काय काम केलं, ती जिल्हा परिषदमधून काय काम केलं, कसं काम केलं, नरखेडच्या पाणी पुरवठा योजनेमध्ये कॉन्ट्रॅक्टरकडून किती टक्के पैसे घेतले. तो कॉन्ट्रॅक्टर बारामतीचाच आहे. मला येणाऱ्या गोष्टीत तुम्हाला कळून येऊन दिला असं काही विषय नाही. परंतु जी टक्केवारी वगैरे जी असते ना, तुम्ही बाहेर हॉलमध्ये 50-100 माणसं आहेत, त्यांना जाऊन विचारा, आमदार यशवंत माने टक्केवारी घेतो का शेतकऱ्याला मदत करतो, खिशातले पैसे काढून मी देणारा. मी ठेकेदाराला पैसे देतो, 10-5 रुपये कमी पडत घे, पण तेवढं काम करून घे. तेवढं माझ्या आईबापाने करून ठेवलेलं आहे. मला मूळ मतदारसंघामध्ये टक्केवारीची गोष्ट नाही. आणि एकही कार्यकर्त्याने येऊन सांगावं की आमदार यशवंत माने 2 रुपये घेतलेत आणि त्या उमेश पाटलाला कशी झोप लागते ती मला माहीत नाही. अहो, त्यांनी त्याच्या वागण्यामुळे त्याची बायकोचं सुद्धा निलंबन होण्याची वेळ आली. त्या ठिकाणी निलंबित व्हावं लागलं. बायको तहसीलदार आणि कलेक्शन करायला हवा होता, आम्हाला माहीत नाही का? ह्याच्या वागण्यामुळे ते चांगल्या माऊलीला त्रास झाला. आणि तुम्ही स्वतः दुसऱ्यावर टक्केवारीची भाषा करता तुम्ही. अहो, तुम्ही आमचा महाराष्ट्राचा युवकांचा अध्यक्ष होता. तुमचं वागणं त्यावेळेसपासून आम्हाला माहिती आहे. तुम्ही कुठल्या लायकीचे आहात, तुम्ही कुठल्या पद्धतीचे आहात. अजितदादा पवार साहेबांनी एक असली 4 बोलायला ठेवलेलं असं तुम्हाला वाटून घेऊ नका. हे कधी हाकलून देतील ते कळणार नाहीत तुम्हाला बारामतीवाली. ही पद्धत तुमची बस झाली आता. कारण आम्ही ऐकून घेतो म्हणजे तुम्हाला वाटतं का तुम्ही खरंच बोलता? तुम्ही पक्ष वाढवण्यापेक्षा पक्ष मातीत घालण्याचं काम तुम्ही करत आहात. यांनी पूर्ण महाराष्ट्राला तुम्ही दिसतं की तुम्ही ज्या त्वशाने रबाबात बोलता, तुम्ही जॅकेट घातल्यानंतरच फार चांगलं पद्धत म्हणतात असं विषय नाही. कारण आमच्या अंगाला माती लागली असते, कारण आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर गेलेलो असतोय. तुम्ही पा गाडीतनं उतरून बाईक पुढे जायचं तेवढं तुम्हाला काम लागलेलं आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही नीट जपून बोला. येणाऱ्या गोष्टीसुद्धा तुम्हाला भरपूर आम्हाला बोलता येतात. मीही काय तुम्हाला सांगतो पंजाबवरून आलेलो नाही, मी याच ठिकाणी आहे. येणाऱ्या कालावधीत तुमची माझी बी भेट होत राहतील, सामना होत राहील, विचाराने बी होत राहील आणि कुठल्या गोष्टींनी पाहिजे त्या गोष्टींनी होत राहील. हे तुम्हाला मी बी माध्यमातून सांगतो. कारण तुमच्या काय गोष्टी माध्यमातून मी ऐकलेल्या आहेत. येणाऱ्या कालावधीत तुम्हाला दाखवून देईल. आमदार कार्य म्हणजे कामाचा आहे नाही कामाचा बोगस आहे ती बघून घेऊ. येणाऱ्या कालावधीत तुला काय करायचं तू करत राहा. मी माझ्या पद्धतीने मी काम करत राहतो.